ऑफिसकडनं. तर त्यात कसं आहे की STP सुचवलं जातं आहे. STP सुवेज ट्रीटमेंट प्लांट आणि SBR टेक्नॉलॉजी जे काय म्हणजे आता हे केलं गेलं आहे, म्हणजे जे रिजेक्ट केलं गेलं आहे पूर्ण देशभरात, म्हणजे काही रिझल्ट प्रोड्यूस करत नाही. आता ते आपल्या ZPकडे येत चाललं आहे. ते रिझल्टच नाही. आणि ते जेव्हा आपण करणार, व्हॉट्स युअर आयडेंटिफिकेशन, काय आहे तुमचं रोल? तलाठी कुठलं? कालवारचा. न्यूली जॉईन. अच्छा. तर हा STPचं पण सांगून ठेवते. सगळे ग्रामस्थ आहेत आपले. आपलं काय कुठला डिपार्टमेंट? ग्रामपंचायत. अच्छा. तर एक लक्षात द्या की STPच्या SBR जे म्हणतात ना टेक्नॉलॉजी जर लावला, ऑपरेशन मेंटेनन्सच करोडोंवर आहे. आपला ग्रामपंचायत कुठून देणार ते करोड? हां, SBRचा. आणि ते लावायलासुद्धा करोडोचा. आणि हे आता बाजार लागलेला आहे आपल्या देशातच नाही, जगभरात. आणि मी आत्ताच त्याची पूर्ण स्टडी करून मी मॅनहॅटन सिटीला, न्यूयॉर्कला, तिथे पूर्ण स्टडी कंडक्ट केलं की कसं पद्धतीने आपले हे कन्व्हेन्शनल STPs जे आहे ते रिझल्ट प्रोड्यूस करत नाही आहे. मग आपल्या देशात आल्यानंतर पण मी इंदोर सिटीचा पण कंडक्ट केला, इंदोर आणि बँगलोर. कारण ते आता इंदोर का केला? इंदोर बेस्ट क्लीन सिटी म्हणून हे झालेलं आहे. आणि बँगलोर का? एकदम टेक्नॉलॉजी हब आहे आणि तिथे सुद्धा पूर्ण वॉटर क्रायसिस आहे. 0 डेचा तिथे अनाऊन्ससुद्धा झालेला, म्हणून केलं. पण सगळीकडे असंच मी पाहिलं की STPs जे लावलं जातो आहे ना, करोडोंवर एकतर लावण्याचं त्याचा खर्च, परत ते रन करण्याचा खर्च करोडोंवर आहे. आपल्याला झेपेल का? म्हणून आपण ZPनी जर आपल्याला आराखडासुद्धा मागितला, हे बघा आपल्याला सांगितलं म्हणून आपण ते करायचं, बाजारमध्ये उतरायचं ते नाही. कारण ग्राम आपला आहे, आपल्याला गाव आपल्याला चालवायचं आहे. तर ते कसं करणार, त्याचा खर्च कसं आपण हे करणार, भागणार, ते सगळं तुम्ही जरा विचार करा आधी. कारण नॅचरल पद्धतीने जे आधी आपल्या देशात होत होता, काय होता की आपले जे काही संडासचं पाणी आहे ते आपल्या शोषखड्डे किंवा असं शेतीच्या जागेवर किंवा हा जो सॉईल एरिया आहे तिथे पूर्ण कसं त्याच्यावर पसरून जर केलं तर जिथे जिथे शेतीविती होते त्याच्यात पण आपल्याला खूप त्याचा फर्टिलिटी वाढतो. पण आज काय झालं आहे, ह्या सगळ्याला एक पाईपमध्ये घालायचं, एक काहीतरी हे टेक्नॉलॉजी घालायचं, युनिट घालायचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, त्याचं काहीतरी हे करायचं आणि मग नदीत सोडा नाहीतर समुद्रात. हे तुमच्या समोर एक एक्झाम्पल हा आहे STP बघा समोर. हा जो स्लॉटर हाऊसचा STP आहे, तुम्ही स्वतः जाऊन तिथे बघा ती STP चालते पण का. त्यांनी 32 MLDचा ती STP लावला आहे. मॅक्सिमम टाईम बंद असतो आणि बंद असण्याचं कारण पण असं की ते झेपणारच नाही आपल्याला चालवायला. आणि जर चालवलं तरी त्याची काही रिझल्ट नाही आहे. हा स्लॉटर हाऊसचा STP आहे. म्हणून आपल्याला जेव्हा गावातलं काही हे सांगितलं गेलं ना की STP वगैरे बदल, आपण कसं चालवायचं ते आधी विचार करायचं. कारण आराखडा करून देणार पण ते जर त्याच्या ट्रीटमेंटच होणार नाही मग कसं काय फायदा त्याचा. तर मेन आहे आपण नॅचरल पद्धतीने काम करायचं आहे, नेचर बेस्ड सोल्युशन. आपण त्यावर चर्चा पण नाला तो पण तिकडून घेऊन येतो. आमच्या गावाचं पाणी एवढं म्हणजे कमीच आहे. नाला तो आपल्या गावाचा लोकसंख्या किती आहे? 20च्या वर गेले. 25च्या आसपास आहे. 25,000. आणि 25,000 वॉटर सप्लाय किती आहे? श्रेयस, दिस इज ऑल फॉर युअर इन्फॉर्मेशन. How much total amount of water supply, how much population? So he said that population is almost 20,000. Then पाणी सप्लाय किती आहे? 5 लाख लिटर रोजचा असते. 5 लाख लिटर रोजचा. त्यांची रिक्वायरमेंट आता जवळपास 8 लाख लिटरची आहे. 8 लाख लिटरची आहे. हा आपण देतो त्यांना वॉटर सप्लायचा की कसं आहे? कुठून येतात आपल्या वॉटर सप्लाय? स्टेमचा. सी द सेम स्टेम आय सेड. स्टेमचा रेट काय आहे? 9 रुपये पर लिटर. तर आपल्याला पूर्ण महिन्याचा खर्च किती येतो? 3 लाख. मग आपल्या सगळं बिल क्लिअर आहे की आपल्या अजून म्हणजे हे किती बाकी आहे? किती बाकी आहे? 1 करोड बाकी है बग. आई सेड ना, कारण जो म्यूनसिपल कॉरपोरेशन से जो पानी का सप्लाई होना चाहिए उसका प्रेशर नहीं करके उनको अल्टरनेट स्टेम दिया गया. ये मैंने तुमको पहले भी बताया था. एंड सोर्स इज़ द सेम फ्रॉम वेयर BMC यूज टू गिव. बराबर है? हाँ बराबर. तो आपको जब भी पीसे से और वहीं से मिल रहा था. पहले जब आप BMC का ले रहे थे तो आपको अब स्टेम का कब से शुरू हुआ है आपके गाँव में? पूर्वीपासून म्हणजे किती वर्ष झालं?
पहिले तरी 20-25 वर्ष झाले. हां 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. पण आधी तर आपल्याला BMCच्या पाणी यायचं. सिस्टमचं होतं. स्टेमच्या कसं काय सुरुवातपासून थोडी स्टेमचा होता. स्टेम आला मला वाटतं 2000 की 2010 पासून. तुम्ही नसेल. विहिरी वगैरेचा होता. मग नंतर स्टेमचा दिला. स्टेमचा 9 रुपये प्रमाणे आहे. हां. आणि जलजीवन मिशनचं काय झालं तुमच्या गावगाव घर घर सेनल? आपले वितरण लाईन टाकलेली आहे. हां. ते काम पण त्यांचा सोर्स कुठून असणार पाणी सप्लायचा? हां BMCचा. तर ते पण ते सेम सोर्सच घेणार आहे. हां. आणि तेव्हाचा रेट वगैरे तुम्ही फाइंड आउट केलं सर्व? रेट 2 रुपये काय सांगतात, 2 रुपये सांगतात ते. हां. So this STEM has killed every rural places development process. Every village you will find this kind of a depth which they are running in crores. So what is the reason, when it started, how it got incorporated? Because this is what is privatization of water, which started very systematically by Thane Municipal Corporation's commissioner. And that is how all these villages are covered, and it's going up to Vasai Virar and Mira Bhainder and every area. Okay, so this is liters daily, ma'am. Huh? Supplies 8 lakh liters daily. How much? 8 lakh liters requirement, but today it is some 5 lakhs they say. The requirement is. पण शेतीच्या किती क्षेत्र आहे? शून्य शेती समजा. मग आपल्याला शेतीची गरज नाही आहे. शेतीचं पाणीचं गरज नाही आहे. शून्य का? आधी किती होतं शेतीचं जागा? होतं जवळ 50% होतं. आता ते 50%. कधीपासून 50% पूर्णपणे गेलं? 15 वर्ष झाली. 15 साल से जो खेती का एरिया था वो भी ख़त्म हो गया. And this way like all industries and others have come up in the agricultural land. So that means that is called conversion through land revenue department then. Otherwise how this has come? MMRDA आहे तिथे? MMRDA. So MMRDA को परवानगी. So आपल्याकडे जेव्हा आपण कन्वर्जन करतो, सपोज 50% आता कृषीचा पूर्ण कन्वर्जन झालं, तर आपल्या जो तलाठीच्या ऑफिसकडनं कसं पद्धतीने आपण कॉम्पेन्सेट कसं करणार? आज काय आहे, आपण पाणीचं क्रायसिसचं बोलतो आहे, पण पुढे जाऊन फूड क्रायसिस, कारण आपला सगळं ॲग्रिकल्चरल लँड असंच जातो आहे. तर आता पुढे आपण याला कसं भागायचं? बघत नाही मॅडम. पण कुठून येणार मग? शेती नाही करणार मग पुढे आपण कसं, म्हणजे आपला खर्च वाढत गेला ना. ॲग्रिकल्चर लँड आता कमी जरी असली किंवा नसली तरी लोकांमध्ये जी प्रवृत्ती आहे ती आता रोजगार कंपन्या वगैरे मध्ये कामं करणं नाही ना. मी जे एक पाहिली आहे, तुम्ही मला सांगा किती वेळा मग जो कृषी अधिकारी, जो तालुका कृषी अधिकारी आहे, त्यांनी काय प्रयत्न केला? जे स्कीम्स वगैरे किंवा ऑल्टरनेटिव्ह फार्मिंग ह्या सगळ्यासाठी त्यांच्याकडनं काय प्रयत्न झाला, हा पण एक प्रश्न आहे. म्हणून तालुका कृषी अधिकारी त्यांच्या किती, म्हणजे ते किती वेळा आले, काय केलं ऑल्टरनेट फार्मिंगसाठी आपल्या गावांनी काय केलं? हां, कधी नाही करत. हाच इश्यू आहे आपल्या. Every time I have asked that lady to collect water sample. ये बड़ा तालाब है, इसको दिखाई देगा अभी आपको, आगे से दिखाई दे देगा. दिख रहा है जी. और ये देख रहे हो यहाँ पे मछलियाँ वगैरह भी पकड़ी जा रही है, इसीलिए वो डाला है नेट. हाँ, तो ये अगर ऐसे केमिकल्स निकाल रहे, और वहाँ पे आप देखोगे सारे प्रकार के पंप्स है, जो ये सारे केमिकल कंपनीज को जा रहा है, और उनका पूरा, और इसी में फिर गंदा छोड़ते हैं, और इसी में बेचारे सब आके कपड़ा वपड़ा, लास्ट टाइम देख रही थी धो भी रहे थे, अभी भी आप देख रहे हो. अगर ऐसे लोग अगर पानी में हाथ भी डालते हैं तो कितना खतरनाक है वो सोचो. तो ये कंपनीज जो है इसको बंद करना बड़ा ज़रूरी है. एक